तुम्ही कधी अशी तोंडलीची भाजी खाल्ली का? मी तोंडली छान स्वच्छ धुवून घेतला आणि साईडनी पण कट केलं आणि मध्ये मध्ये त्याला छान असं कट केलं होतं. तेलामध्ये ते फ्राय करायला टाकलं, हळद मीठ टाकली, एकदम मऊसूत फ्राय करून घेतली आणि त्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, लसण आणि छान टोमॅटो बारीक केलेलं होतं ते मी मस्त मिक्सरमध्ये काढून घेणार होते, ज्याची की आपल्याला प्युरी बनवून घ्यायची होती भाजीला छान दाटसरपणा येण्यासाठी. आणि त्यानंतर तोंडली ज्या फ्राय झाल्या होत्या त्या काढून घेतल्या. त्याच कढईमध्ये मी मोहरी टाकली आणि बारीक कट करून घेतलेला कांदा टाकायचा होता. एकदम गुलाबीसर रंग येईपर्यंत हे छान फ्राय करायचं होतं. त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मसाले टाकायचे, लाल तिखट, कांदा लसण मसाला आणि चिकन किंवा मटन मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता, जेणेकरून टेस्ट खूप छान येते. त्यानंतर प्युरी घालून घेतली आणि त्याच्यामध्येच तोंडली टाकली. खूप छान ते एकदम मिक्स करून घेतलं आणि मस्त आपल्याला हवं तेवढं पाणी टाकलं. त्यानंतर मी लगेच इथं मटकीची उसळ पण बनवायला घेतली होती आणि एका साईडला माझी भाजी पण शिजत होती. एकदम मस्त भाजी दिसत होती आणि त्याच्यानंतर मस्त पोळ्या बनवल्या आणि भाजी तुम्ही बघू शकता खूप छान झाली होती.